तर मित्रांनो, विषय घरातला आहे थोडा. आतापर्यंत तुमच्यापर्यंत आला नाही तो, आणि कोण आणणार पण नाही. पण मी आणणार तुमच्यापर्यंत विषय. आता घरातले काही क्रिटिकल प्रॉब्लेम असतात ते घरातच झाकलं जातात. पण असू दे, आपल्या यूट्यूब फॅमिलीला माहीत होऊ द्या. त्यांच्यापासून कुठली गोष्ट दडवायची का, लपवायची का, म्हणून मी सांगतो. आणि मी पहिल्यापासून कुठली गोष्ट घरात झालेली सांगत असतोय. ताईचं बरंच व्हिडिओ बघितलं, ताईने पण त्या काही व्हिडिओमध्ये बोलले नाही. पांडू पण त्या व्हिडिओमध्ये कुठल्या बोलला नाही, किंवा कोणच काय बोललं नाही. चला म्हणलं, आता ते राहिलंय महाग विषय, तर म्हणलं आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगा. बघा म्हणजे सांगू का नको असं वाटत होतं, पण म्हणलं चला, एवढं काही महत्त्वाचं म्हणजे एवढं काही हे नाही की कोण नाराज व्हायला आणि काय, की तो विषय सांगितला म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे, मी जे असेल ते घरातलं सांगत असतोय, तुमच्यापर्यंत पोचवतो. आता वाघमारे फॅमिली तुम्हाला माहिती आहे, पांडूचे एक कुटुंब, दाजी ताईचे एक कुटुंब, आणि माझं एक कुटुंब, असे कुटुंब आहेत. आणि अजून एक कुटुंब वाढवण्यासाठी आपण स्वीटी ही सागरला दिलेली आहे, म्हणजे त्यांचं लगीन जमवलेलं आहे. बरेच जण म्हणले की बाबा लव्ह मॅरेज आहे का ॲरेंज मॅरेज आहे, तर ते ॲरेंज मॅरेज आहे मित्रांनो. कारण की सागर एक गरीब कुटुंबातला, म्हणजे चांगलं मोठं पण हातभार कोण नाही, त्याचं मामच आम्हीच त्याचं समज बघणार. म्हणून तुम्हाला सांगतो, बाहेर कुठं मुली देण्यापेक्षा आपल्या डोळ्यासमोर, आणि त्याचं चांगलं होईल. आणि त्या पण वडिलांनी माझं लगीन जमवलं होतं आमच्या दाजीने. आता दाजी वारले, त्याचा बारका भाऊ पण वारला. पहिल्यापासून आम्ही त्याला बघतोय आणि इथून पुढं पण बघणार. मग लग्नाची जबाबदारी पण आमच्यावर आली. म्हणून घरातल्या घरात आपण अजून एक कुटुंब वाढवून तिच्या मम्मीला पण, माझ्या बहिणीला पण इथं बोलून घेतो, म्हणजे अजून एक 5वं कुटुंब आहे. जरी एखादा कार्यक्रम निघाला तरी तुम्हाला सांगतो, पांडू, पूजा, प्रियंका, मी, आई वडील आणि सागर, ही असं म्हणजे मोठं कुटुंब वाटतं. या दाजी ताई, कोणाला बोलवायची, कोणाची पाय धरायची गरज नाही, की आपलं कुटुंब एवढं मोठं की बसायला जागा पुरायची नाही, एवढा कालवा ही. आणि लेकरं आमची समधी म्हणून समधी विषय, म्हणून असं काय विषय नाही. म्हणून ह्या नियोजनाने समधी फॅमिली वाढवतोय मी. विषय आता महत्त्वाच्या विषयाकडे येऊ. आता घरात काही गोष्टी झाली ती तुमच्यापर्यंत आणायची, कुठली ऐका. विषय असा आहे की आतापासूनच जर दाजी नाराज झालं, सागर नाराज झाले, दोघंच सासरा जावाई जर एकामेकावर नाराज झाली, तर कसं व्हायचं. आता कशामुळे झाले सांगतो, की लय मोठा विषय नाही, पण नाराज होऊ नये. मग बोलून तर एकमेकाला दाखवत नाहीत, नुसतं मनात. दाजीने नाराज होऊन बसायचं, सागरने परत मनाला खात बसायचं. हे मला ताईने सांगितलं आणि मला पण लक्षात आलं. कारण की सागरच्या तिकडली समधी, माझी मावशी वगैरे समधी म्हणतात की ह्यांची तारीख धरा लवकर, ह्यांचं लग्न करा लवकर, लग्न जमवलेले दिवस ठेवू नका. बरोबर आहे, पण आम्ही बोली केली ती 12वी झाल्यानंतर लगीन करू. त्या मानाने ते पण म्हणले ओके ठीक आहे. हे तोर विषय आला. मग आता दाजीचं म्हणणं होतं की माझ्या पुरीची उन्हाळ्यात सुट्टी लागल्यानंतर, म्हणजे 12वीचं पेपर झाल्यानंतर उन्हाळ्यात सुट्टी लागली की माझ्यापाशी माझी पोरगी, कुठल्या पण बापाला वाटणारच की बाबा एक 6 महिने माझ्यापाशी राहील. एकदा लगीन होऊन जरी बारामतीत आली ना, आमच्यापाशी आली, घरी आली, शेवटी ती ही झालं ना, लग्न झालं ना, नांदायला गेले ना, आपला अधिकार नाही ना पहिल्यासारखं. त्या विचाराने दाजीचं म्हणणं होतं की बाबा लगीन करायचं दिवाळीत, उन्हाळ्यात करायचा साखरपुडा. सुपारी फोडलेली, तुम्ही व्हिडिओ बघितल्यात, तुमच्या साक्षीने सर्वांच्या सुपारी फोडली. मग आता विषय येतो कुठं, समधी बैठकीला बसली. त्या दिवशी मावशी होती, मावसबा होता, सागरची मम्मी ही वगैरे, ती कली समधी पार्टी होती. आमची ही कली एवढी समधी होती. तर मग दुर्गा, स्वीटी आणि सागर पण होता. आणि मग तुझं माझं चाललं होतं. आम्ही म्हणायचो उन्हाळ्यात साखरपुडा करू आणि दिवाळीत लगीन करू. बघत ती म्हणाय नाही, लय लांब होते, मार्ग कसला शिक्षक महिना येतो, पावसाळा वगैरे काही, ते मला पण कळत नाही, पण म्हणत होती. म्हणून नको म्हणत होते. ते म्हणायचे उन्हाळ्यातच करा, दिवाळी लय लांब होती. म्हणजे त्यांना एक गाय म्हणजे अंगावचं ओझं होतं, ती एक त्यांना एक मोकळं व्हायचं. दाजी म्हणलं ठीक आहे बाबा, तुमची जर लईच अशी म्हणजे हीच असं रिक्वेस्ट बाबा, असं काय कधीतरी करायचंच लगीन. थोडा त्यांचा पण निर्णय घेऊया, सागर आणि स्वीटीचा. त्या दोघांना म्हणले की बाबा तुम्हाला कधी लगीन करायचं बाबा. तुम्ही आता आम्ही काय सांगू, आता तुम्ही असं म्हणल्यावर कसं व्हायचं. अरे बाबा तुमचं लग्न व्हायचं आहे, आता तुम्ही शहाणं झालं, 18 वर्ष दोघांना पूर्ण आहेत, 12वी झाले, दोघांची शिक्षण झाले. ते बोला, ही उठाना ती उठाना. दाजी म्हणतात तू उठ की शिटी या, जावा तुम्ही, तुम्हाला
वेळ दिलाय दोघांना, तुम्ही ठरवा दिवाळीत करायचं का उन्हाळ्यात करायचं. ह्या दोघांना उठत दोघं उठायला तयार नाही. दाजी म्हणलं माझं काय नाही, हे दोघं जर म्हणले उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात काही 4-5 महिन्याचा फरक पडेल. आणि त्यांच्या मामांची तयारी असली आणि माझी तयारी असली तर काय विषय नाही. हे तोर विषय आला. पण दाजीचा समजा चेहरा मला दिसत होतं की बाबा दाजीच म्हणणं होतं की 12वी झाल्यानंतर 6 महिने पोरगी मायापाशी राहावी आणि तिथून पुढे लग्न व्हावं. तर मग झालं काय आयडिया, ह्या दोघांना उठून लावलं बळच आम्ही. मी म्हणलं उठ शिट्या, मग ती म्हणली, मी म्हणलं दाजीला भीती ती, दाजी जेव्हा उठ म्हणलं तेव्हा ती उठून गेली. दोघं गेली, काय बोलून आली काय की ताईंना नेलं संग, ताईकडेच बघायचे दोघं पण. हां ताईला पण उठवलं, ताई पण गेली मागे. तिघं जण काय बोलली काय की आली. झाला बाबा म्हणलं तुमचा निर्णय. समधी बसले होते रात्री 10ची बैठक, 10-10:30ची जेवण करून. आणि त्या दिवशी मुक्कामाला त्यांना मी ठेवलं. पांडू इकडे निघून आलता, मोठी गाडी तिथंच होती. पूजा, मी, प्रियंका आम्ही समधी गेलतो तिथं. पांडू पुढं निघून आलता, मी संध्याकाळ ह्यांना घेऊन बारामतीला आलतो 4 व्हीलरमध्ये. सागर गावाकडे गेलता मम्मीला घेऊन. म्हणजे असं होतं त्या दिवशीच नियोजन. मग स्वीटीला विचारलं काय स्वीटी नुसतं बघायची काय नाही. सागरला विचारलं, सागर म्हणलं सांग म्हणलं कधी करायचं लगेन. सागर म्हणला उन्हाळ्यात. बरं ठीक आहे ठरलं ना, ओके. शिट्या तुझं माझं काय नाही पप्पा म्हणेन तेव्हा. ती भेट होती दाजीला. मी म्हणलं सांग बाबा सांग कधी. मग ताईला म्हणलं ताई काय म्हणलं ते नक्की हे काय नाही म्हणली ती, त्यांचं काय नाही, त्यांना एवढं कुठं कळतंय. मग लगीन कसं काय म्हणलं, हो लगीन करतोय आपण. इतक्या जवळ का दिली. पहिली गोष्ट की स्वीटी ही आम्ही जिथं असेल तिथं राहीन बारामतीत, आणि सागर पण आमच्यापाशी राहीन. योगाने त्यांना नोकरी लागल्यानंतर कुठं का जाणार, शेती तिकडं कोण बघायला नाही, ती घरच्या घरी करेन. आणि सागरची मम्मी पण आमच्याकडे येईन, हे तर त्यांना मस्तपैकी रूम करून देईन, नाही तर विकत फ्लॅट घेऊ आणि त्यात राहते नाही. ह्या हिशोबाने आपण तिथं दिलं. नाही तर सुट्टीला मोठी मोठी स्थळं आलते, किती पण मोठी, पण त्याचं काय आता गुणगान गाण्यात मजा नाही. जे झालं ते दिलं. सागर पण काय आमचाच आहे, सुट्टी पण माझीच आहे, आणि दोघं चांगली ती. ह्या विचाराने आपण चटणी भाकर का होईना आपण सुखी राहावं म्हणून दिलं. लय मोठ्याच्या देऊन पण उपयोग नाही. हे विचाराने समजा निर्णय घेतला, ठरलं बाबा. सुट्टी म्हणली, मग ती म्हणते उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात जमतं काय नाही हरकत. दाजी म्हणलं बघा मामा दोघं निर्णय घ्या आणि करा, जमतं म्हणलं. मग आपण काय करू म्हणलं, उन्हाळ्यात सुट्टीचं पेपर संपलं की लगेच साखरपुडा करू यूट्यूब फॅमिलीसाठी खास. आणि नंतर मिलिटरीतला भाव मेजर आणि केशव ह्यांना पण आपण कुठलीही गोष्ट विचारल्याशिवाय करत नाही, कारण ह्यांना पण आपण सक्केच्या वरची इथे आमची पण, कारण हे पण बाकी कोणाला विचारत नाही आपण. बाकी ही दोघं ही मेन आहेत. मेजर तर तुम्हाला सांगतो त्याला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही. त्याला आता कॉल केला, त्याला म्हणलं पप्पा तुला सुट्टी कधी. ती म्हणलं आता मी जम्मूला बॉन्ड्रेव 1-1.5 वर्ष नोकरी राहिली त्याची. तर म्हणलं हाय उन्हाळ्यात सुट्टी आहे, चला योग चांगला आला, उन्हाळ्यात आहे महिनाभर आहे. मग म्हणलं काय नाही अडचण. म्हणलं असं ठरलं या. म्हणलं लय गाय होती का. नाही म्हणलं आता समध्यांच्या विचाराने लग्न जमवलं, लय दिवस पण ठेवू नाही म्हणतात. मग दिवाळीत करायचं दाजी म्हणत होतं. बघा म्हणलं माझं काय नाही बाबा, तुम्हाला जर असं वाटलं तर काय नाही, बघू म्हणला मग करू आपण समधी मिळून हातभार हे ती करून टाकू, उलगडून टाकू कसं तरी. दाजीचं म्हणणं आहे की बाबा माझी गावकरी आणि इकुलती एक पोरगी, लग्न पण मोठं झालं पाहिजेत, समध्याला सोयीस्कर पडलं पाहिजे अशी जागा हॉल. ह्या विचाराने समजा विचार बोलणे झालेले आणि ठीक आहे उन्हाळ्यात ही फिक्स झालेले. आता उन्हाळ्यात आता त्यासाठी तिला रुकवत भांडी कोण घेणार, परत त्याला पोशाख आहेर काय म्हणतात येणं जाणं, जेवण काय करायचं, साखरपुडा कधी करायचा आहे आणि लगीन कुठेही. ह्या गोष्टी तुम्हाला मी परतच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण फक्त एक नाराजी थोडी झाली की दाजीचं म्हणणं होतं की आता तुम्ही माणसा एवढा व्हिडिओ सांगितला, समजा माहिती घरातली तुमच्यापर्यंत पोचले, पण विषय ज्यांनी पुढं आणला नाही ती की दाजीचं म्हणणं होतं उन्हाळ्यात दिवाळीत, आणि ह्यांचं म्हणणं आहे उन्हाळ्यात. जमतंय ठीक आहे, फक्त एवढ्यामुळं दाजी थोडंसं नाराज आहेत. आणि लगेच मग ह्या दोघांचं काय चालू आहे मला काय एवढं माहीत नाही, पण ताय मला म्हणले की
दाजी म्हणत होते की असं बाबा आता झालंय समजायच्या मनाने तर होय म्हणल्यात. ठीक आहे, आता पुल्य तयारीला समधी लागल्या ती कसं काय सुट्ट्या फिट्ट्या ते काढायचं उन्हाळ्यात. ती येतोय भाव, ही पोलीसवाला येतोय, ती येते. दुसरं आहे लय नाती गुती ती तुम्हाला सांगतो. जवारी पोते कसं असते डोक्यात केस एवढी नाती ती आम्हाला. सुट्टीला लागली की सुट्टी आम्हाला तुम्हाला सांगतो 4 मावश्या 4 मामन त्यांचं 4 आणि त्यांची 8 लय चुलतन मालतन 4 चुलतन त्यांच्या 4 माणूस भर लय एवढी पाहुणं येतं. पण आपण माझी मेहुणीन मेहुणा ती कल्लीन हे कलन. पण विषय असा आहे की 100ला मागं सारणार एकच धरतो आपण. विनाकारण बिनकामाची कोणच उपयोग नाही. मावस भाऊ तर लय येतं मला विशिक येतं एवढं येतं. पण कधी कुठल्या कामाला नाही. म्हणून आपण ह्याच्यात खुश आहे. कोणाचं कसं आहे म्हणून नको विचारायला ना आपलं दुःख नको कोणापाशी गारण गायला. हा विषय आहे बघा. तर तुम्हाला काय वाटतंय ह्याच्यावरती की बाबा सुट्टीचं लग्न उन्हाळ्यात करावं का दिवाळीत हे कमेंटमध्ये सांगा. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये कधी काय कुठली तारीख आणि कुठं लगीन आहे कोणाकडे लगीन आहे हे तर समजा तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. तर चला फक्त कमेंटमध्ये सांगा की बाबा लगीन कधी पाहिजे नक्की. ओके.